नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या भेडसावणाऱ्यांसाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर आपण लोकांपर्यंत अनेक ज्या गोष्टी लोक सामान्य याच्यामध्ये बोलू शकत नाहीत त्याच सगळ्या लैंगिक गोष्टी आपण सरांबरोबर इथे डिस्कस करत आहोत आणि त्याच सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. याच संदर्भामध्ये आज या कार्यक्रमामध्ये जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते आहेत डॉक्टर विजय दहिफळे सर. आपण त्यांच्याच कार्याची जी एवी आहे ती आपण पाहूयात. डॉक्टर विजय दहिफळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून लोकांचे लैंगिक स्वास्थ्य सुधारावे म्हणून सुखी जीवनाचा मंत्र हा मंच त्यांनी उभारलाय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर आणि दुबईत त्यांची क्लिनिक्स आहेत. डॉक्टर दहिफळे हे देशविदेशात जाऊन सेमिनार्सच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत असतात. तर आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचं जे महत्त्व आहे ते फारच नगण्य आहे. अर्ली एज सेक्स एज्युकेशन फारच महत्त्वाचं ठरतं. लहान वयोगटामध्ये सेक्स एज्युकेशन आणि आपल्या शरीराला समजून घेणं हे मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फारच महत्त्वाचं काम करतं आणि म्हणूनच तुमचं सेक्शुअल लाईफ सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दहिफळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यूज समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्याच प्रश्नांची उत्तरं ते इथे देणार आहेत. तसंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सेक्स आणि योगा, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि मद्यपान किंवा धूम्रपान या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. तर आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय सर फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्त्रियांमधील कमजोरीची लक्षणं, कारणं आणि उपाय. आणि सर आपण हा सगळा कार्यक्रम सुरू करायचाच आहे. मात्र आपल्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच काही फोन आलेले आहेत. मात्र सुरुवात आपण सरांच्या काही शब्दांनी करूयात आणि मग आपण हे फोन रिसीव्ह करूयात. नक्कीच. या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या जगभरातील सर्व लोकशाही मराठीच्या दर्शकांचं कार्यक्रमात स्वागत करतो आणि या नवरात्रीनिमित्त आणि येणाऱ्या विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सुख, समृद्धी, शांती, समाधान आणि स्वास्थ्य लागो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र चालू हो अशा अपेक्षा ठेवून आणि देवीच्या चरणी हीच प्रार्थना करू की सर्व जगामध्ये, सर्व समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आणि हा मंत्र सुरू राहो आणि त्यासाठीच आमचा हा मंच उभारलेला आहे. निश्चितच सर. आणि म्हणूनच हा जो काही मंच उभारलेला आहे याच मंचाच्या माध्यमातून खरं तर तुमचे जे सेक्शुअल इश्यूज आहेत तेच सोडवण्यासाठी सर इथे आलेले आहेत. आणि आपण या कार्यक्रमाचा आपला पहिला फोन घेतोय. सचिन गुरव बोलतायत अहमदनगरहून. सचिन, नमस्कार. हा मॅडम, नमस्ते. माझं नाव सचिन घोलप आहे, नेवास्यावरून बोलतोय मी. बोला. नमस्कार. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. ओके. शीघ्रपतन कंट्रोल साठी पेनाइल रिंग जे असतात ना सर, अच्छा, कुठं अवेलेबल होऊ शकतात त्याबद्दल सांगा सर. अच्छा. हा बेसिक सेक्स एज्युकेशनचा प्रश्न आहे आणि आपण माहिती देऊया. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण या ठिकाणी सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी हे गोष्टी लक्षात ठेवूनच आपण सर्वांसाठी याची माहिती देत आहोत. हे बघा, शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या एवढ्या कॉमन आहेत. एक स्टडी झालेली आहे यामध्ये की जगामध्ये किंवा भारतामध्ये 1/3 किंवा 1/4 लोकांना त्या ठिकाणी कमजोरी आढळून येते. फक्त तुम्ही ते ॲक्सेप्ट करणं का आवश्यक आहे, न लाजता न बुजता. जसं यांनी काय विचारलं आता, यांनी बहुतेक आपले काही जुन्या लिंक पाहिल्या असतील. पेनाइल रिंग्स काय असतात? ह्या रिंग्स म्हणजे बऱ्याच जणांना त्या ठिकाणी इरेक्शनचं त्या ठिकाणी येतं, पण आल्यानंतर ते 10 ते 15 मिनटं मेंटेन करू शकत नाहीत आणि त्या अगोदरच त्यांचं स्खलन होत असतं. अशा वेळेला व्हॅक्यूम डिव्हायसेसच्या बेसला ज्या सिलिकॉनच्या रिंग्ज असतात ते मागं स्लाईड केल्या जातात आणि त्या स्लाईड केल्यानंतर जो रिव्हर्स जाणारा फ्लो असतो कार्पोरामधनं तो थांबवला जातो. आणि भले कुठलंही एज असो, काही जणांना मेडिसिनची ॲलर्जी असते, काही जणांना मेडिसिन नको असतात, काही जणांना त्याचे साईड इफेक्ट होत असतात. तर अशा केसमध्ये पी-शॉट थेरपी आणि व्हॅक्यूम थेरपी कंबाईन करून पेनाइल रिंग जे वापरल्या, पण सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच. निश्चितच सर. पुढचा आपला कॉल आपल्याशी कनेक्ट झाले दादा उबाडे, जामखेडहून. दादा, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे संस्थापक आदरणीय थोडं व्हॉल्यूम डॉक्टर वाढवा विजय इकडचं आपलं. दहिफळे सर, MCH
यांना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आणि तुम्हालाही खूप खूप तुमच्या शुभेच्छा. सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच नवरात्रोत्सवानिमित्त देवी मातेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. हो सर. हां. शारीरिक संबंध ठेवताना निरोध किती वेळापर्यंत वापरला पाहिजे आणि जर जास्त वेळ संबंध होत असेल तर तो मध्येच बदलता येतो का आणि बदलताना काय काळजी घ्यावी याबद्दल सांगा सर. नक्कीच दादा, आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. फारच बेसिक प्रश्न सर विचार. पण तरी सुद्धा खूप जणांना याची माहिती नसते. म्हणून तर या ठिकाणी हा खुला मंच आहे. आमचं उत्तर ऐकण्यापेक्षा तुम्ही जे आम्हाला विचारता, न लाजता न बोलता तुम्ही लाखो लोकांना रिप्रेझेंट करता. साधी गोष्ट आहे, काही जणांना हा शीघ्रपतनाचा त्रास असतो, मग त्यासाठी आपल्या ट्रीटमेंट सुरू केलेले आहेत. पण यामुळे जर त्यांचा टायमिंग वाढत असेल, 10-15 मिनटापेक्षा जास्त, काही जणांचा 30 मिनटापर्यंत जात असेल, तर सेम प्रकारचं प्रोटेक्शन हे जास्त वेळ अजिबात वापरायचं नसतं. अशा वेळेला यांचं म्हणणं काय, तर किती वेळा वापरायला पाहिजे, 15 ते 20 मिनटापर्यंत. आणि समजा काही कारणामुळे तुम्हाला वेळ जास्त झाला तर त्याचा सक्सेस रेट हा कमी होत असतो, म्हणून तो बदलायचा असतो. पण सर्वात महत्त्वाची काळजी, जेव्हा तो चेंज करता त्यावेळेला ऑलरेडी प्रिकम हे त्या ठिकाणी त्या समोरच्या निप्पलमध्ये आलेलं असतं आणि त्याचं थोडं जरी स्पिलेज समोरच्या पार्टनरसोबत झालं तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. तर प्रॉपर वॉश करून नंतर लागलीच तुम्ही नवीन प्रोटेक्शन वापरू शकता. आणि नक्कीच ही जर काळजी घेतली, STD STI नाही, त्याबरोबरच अनवॉन्टेड प्रेग्नन्सी देखील तुम्हाला टाळता येते. निश्चितच सर, आपल्याशी पुढचे कॉलर कनेक्ट झालेत. निनाद बोलतायत आपल्याशी. निनाद, नमस्कार. हॅलो. हां, बोला. काय म्हणता? नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, संबंध आल्यानंतर वारंवार युरिनेशनला जावे लागते आणि इचिंग होत असेल तर यावर काय उपाय आहे त्याबद्दल माहिती सांगा. नक्कीच मीनाक्षी, आपण या प्रश्नाचं उत्तर सरांकडून जाणून घेऊया. काय असतं, या ठिकाणी बऱ्याच स्त्रियांना ॲक्टिव्हिटी केल्यानंतर हा त्रास होत असतो, पण ते जातात गायनेकॉलॉजिस्टकडं. पण हा प्रॉब्लेम कोणाचा असतो, जेनाटो युरिनरी सिस्टीमचा. त्या ठिकाणी मी सर्वांना सांगतो, बरेच जणांना काय वाटतं की मी कशा पद्धतीने जेंट्स डॉक्टरकडे जाऊ, मग मी लेडीज डॉक्टरकडेच जाणार. अहो, पण लेडीज डॉक्टर त्याची स्पेशालिस्ट आहे का? काय असतं महत्त्वाचं या ठिकाणी, मग काहीतरी वरवरचं अँटीबायोटिक दिलं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला रेजिस्टन्स येत जातो. म्हणून न लाजता न बुजता युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्टना का भेटायचं. या ठिकाणी वारंवार बऱ्याचदा ड्रायनेस येत असेल, काही जणांना त्या ठिकाणी वेटनेस येत नसतो हार्मोन डेफिशियन्सीमुळे, किंवा बऱ्याचदा पाळी गेल्यानंतर देखील हा ड्रायनेस येतो. मग अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी लुब्रिकंट वापरून किंवा इस्ट्रोजन क्रीम वापरून तो ड्रायनेस जर नाही घालवला तर प्रत्येक वेळेला फ्रिक्शन होणारच. फ्रिक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी युरिनला त्या ठिकाणी बर्निंग होणारच. मग अशा वेळेला किती जरी अँटीबायोटिक तुम्ही घेतले आणि त्याचं कॉज जर तुम्ही बाजूला नाही केलं तर त्या ठिकाणी डेफिनेटली त्रास त्या ठिकाणी होतो. एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे अँटीबायोटिक, त्या ठिकाणी लुब्रिकंट्स आहेत. आणि आणखी काही गरज पडली तर आपल्या सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक ते रेफर करू शकतात. नक्कीच सर. आणि मीनाक्षी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. जसं सरांनी सांगितलं की तज्ज्ञांचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे न लाजता तुम्ही आधी तज्ज्ञांना भेटा आणि मगच यावरचं मार्गदर्शन घ्या. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. संध्या उबाळे बोलतायत जामखेडवरून. संध्या, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार संध्याजी, बोला. सर, तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला देखील आणि तुमच्या कुटुंबाला देखील. हॉट ट्यूब मध्ये बाथ घेतल्याने पुरुषांच्या शुक्राणूवर काही परिणाम होतो का आणि प्रेग्नेन्सी होण्यासाठी कमीत कमी किती शुक्राणू असावेत याबद्दल सांगा सर. नक्कीच कसा प्रश्न संध्या, आहे आपण पहा. जाणून तुम्ही हॉट टबमध्ये नेहमी तुम्ही बाथ घेता, बरेचदा इतकं हॉट टब असतं किंवा जाकुजी असतात अशा, त्यामुळे शुक्राणूवर काही परिणाम होतो का, टेम्परेचर पेक्षा जास्त गरम असलं त्यामुळे होतं का, त्याचं सायंटिफिक उत्तर आपण देऊया. काय असतात हे स्पर्म? हे स्पर्म असतात प्रोटीन्स. आणि हे प्रोटीन काय असतात तुम्ही सांगा, कशामुळे आपल्या बॉडीच्या बाहेर अंडकोश ठेवले असतील? ते बॉडी ठेवता आले नसते का? पण बॉडीचं टेम्परेचर जेवढं आहे त्यापेक्षा 7 डिग्री 60 डिग्री सेल्सिअस हे तापमान कमी राहिलं तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे नॉर्मल स्पर्म तयार होतात. मग असं असताना तुम्ही जर गरम पाणी त्यावर ओतायला लागले फार स्वच्छ करण्यासाठी म्हणून, किंवा त्या टबमध्ये तासनतास बसायला लागले, हे प्रोटीन्स फ्रीज होतात, कॉन्टॅक्ट होतात आणि त्यांचा DNA देखील बदलतो आणि मग प्रेग्नन्सी व्हायला अवघड जातं. आणि हे दुसरं काय विचारतात, काही लोक माझ्याकडे असे येतात, सर माझा अकाउंट 2 मिलियनच आहे, 5 मिलियनच आहे.
सर्वात महत्त्वाचं सांगतो, आपल्याला प्रेग्नन्सीसाठी किती स्पर्म लागतात? फक्त एक स्पर्म लागतो. पण निसर्गाने काय बनवलं, तुमच्या क्रियेद्वारे जरी मिलियन्स ऑफ स्पर्म असतील, सर्वायवल फॉर फिटेस्ट, म्हणजे जो त्या ठिकाणी स्वतः संक्रमण करून त्या ट्यूबमध्ये जाईल त्यालाच त्या ठिकाणी चान्स मिळतो फर्टिलाइज होण्याचा. तर मिनिमम किती स्पर्म काउंट असावा? बऱ्याचदा नॉर्मल काउंट हा 15 मिलियन ते 150 मिलियनपर्यंत असतो पर MLमध्ये. पण काही कारणामुळे एखाद्याला तो काउंट 10 मिलियन आहे. तरी घाबरू नका. का? कारण काय महत्त्वाचं आहे त्या स्पर्ममध्ये? फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी 50%पेक्षा जास्त. त्याचबरोबर नॉर्मल फॉर्म ऑफ स्पर्म जो की त्या ठिकाणी पोचला पाहिजे तुमच्या ट्यूबमध्ये, हे महत्त्वाचं राहतं. बऱ्याचदा काय होतं, काहीतरी ट्रीटमेंट घेतात, माझा 2चा 10 झाला, 10चा 15 झाला, मग असं काउंट करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते, जो काही काउंट आहे तो नॉर्मल असला पाहिजे, त्याची मोटिलिटी चांगली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तो सशक्त पाहिजे. या गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्हाला या काउंटमुळे घाबरायची गरज नाही. आणि काही जणांना बऱ्याचदा एक व्हॅरिकोस नावाची कंडिशन असते, म्हणजे त्या अंडकोशाच्या नसा वाढलेल्या असतात. त्याला पण डिग्री आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. बरेच जण 1 आणि 2लाच चला त्याला सर्जरी करूया आपण, म्हणजे काउंट माझा वाढेल असं म्हणतात, पण असं नसतं. अशा ठिकाणी तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट अँड युरोलॉजिस्ट त्याला पाहून डिसिजन घेतील आणि त्याला काही स्पेशल 3-3 महिन्याचे कोर्स आहेत, ते दिल्यानंतर हे स्पर्म नक्की स्ट्रॉंग होतात. नक्कीच सर. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेत. सुधीर पांडे बोलतात अकोल्याहून. सुधीर, नमस्कार. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार जी, बोला. सर, माझं वय 43 आहे. ओके. मला मागील 4 वर्षापासून किडनी स्टोनचा आजार आहे सर. ओके. हां. 3 वेळा किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले असून त्यातून अजून सुटका झालेली नाही सर. अच्छा अच्छा. किडनी स्टोन परत होऊ नये म्हणून काय करता येईल, किंबहुना काय केले पाहिजे, कृपया सांगा सर. अच्छा अच्छा. काही एंडोस्कोपी वगैरे झालेले तुमचे या अगोदर त्यासाठी? हो सर, झालेलं आहे. पण परत परत तुम्हाला होतोय नाही का? हो सर. म्हणजे हाऊ टू प्रिव्हेंट इट? येस सर. कसं करता येईल, याला काही परमनंट सोल्युशन असेल तर सांगा. ओके ओके, नक्कीच. हे बघा, तुम्हाला माहिती आहे, हा बेसिक प्रश्न आहे. आपल्याकडं पाणी, बोरचं पाणी पिलं जातं, पण कुठनं आपल्या नळाला पाणी याचं माहीत असतं का? अजिबात माहीत नाही. अतिशय क्षार जास्त असलेलं पाणी हा एक भाग झाला. रिपीटेड बरेचदा काही जेनेटिक हिस्ट्रीमुळे देखील हे पार्टिकल तुमच्या किडनीमध्ये फिरत असतात आणि ते स्टोन बनवतात. प्रत्येकामध्ये हे पार्टिकल असतात, पण ज्याच्या युरिनची pH ही ॲसिडिक असते, अशा केसमध्ये ते पार्टिकल सेटल होतात किडनीमध्ये आणि ते स्टोन फॉर्म करतात. कॅल्शियम ऑक्झलेट आहे, फॉस्फेट आहे, युरिक ॲसिड आहे, असे वेगवेगळे स्टोन बनतात. समजा तुम्ही जर पाण्यामध्ये तुमचे क्षार कमी केले आणि त्याचबरोबर अल्कलाईन वॉटर जर त्या ठिकाणी वापरलं, मग अल्कलाईन झाल्यामुळं काय होतं, हे क्षार सेट व्हायला वेळ मिळत नाही. आणि त्याचबरोबर मॉलिक्युलर हायड्रोजन ज्यावेळी त्यामध्ये मिक्स होतो, तर अशा केसेसमध्ये या सेल्समधनं जे त्या ठिकाणी जे सराउंडिंग आहे त्याची pH जी आहे ती बदलली जाते. आणि जर तुम्ही ही pH 9.5 ते 11 ठेवण्यात जर समजा यशस्वी झालात, तर किडनीचं काम देखील चांगलं राहतं. हे पार्टिकल त्या ठिकाणी ॲग्रिगेट होत नाहीत. यासाठी साधं नळाचं पाणी घेऊन उपयोग नसतो. बऱ्याचदा वेगवेगळी स्पेसिफिक प्रकारचे pH मॉड्युलेटरी सिस्टीम असतात. त्या ठिकाणी जे हायड्रोजन मॉलिक्यूल जास्त असणाऱ्या सिस्टीम असतात, अशा बऱ्याचशा आहेत. पण आम्ही कॅंगन डिव्हाइस बऱ्याचदा ॲडवाईस करतो, जी की त्या तंतोतंत या गोष्टीला मॅच करतं. हे तुम्ही सुरू जर केलं ना, मी एकच सांगेल, कंप्लीट होणार नाही असं सांगता येणार नाही, पण त्याला प्रिव्हेंट करून त्याचा रिकरन्स तुम्ही नक्कीच थांबवू शकता. नक्कीच. आणि त्याच्यासाठी खरं तर तज्ज्ञांकडे जाणं फार गरजेचं आहे आणि योग्य आपल्याला ट्रीटमेंट मिळणं खरं तर खूप गरजेचं आहे. अनंत वाघ बोलतायत आपले पुढचे कॉलर बीडहून. अनंत, नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार वाघ, बोला. सर, माझं ताट होत नाहीये. बरं, तुमच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, बरोबर आहे? ताट होत नाहीये. बरं, ठीक आहे. तुमचं वय काय सांगा? 36 वय. 36. ठीक आहे ठीक आहे. आणि त्याला काय ट्रीटमेंट पाहिजे हे तुम्हाला विचारायचं, बरोबर आहे? हो. ठीक आहे, काही हरकत नाही, सांगू यांना. वय वर्ष 36 आहे. 36व्या वर्षी देखील असं होऊ शकतं का? नक्कीच होतं. तुम्ही जर मला विचारलं की सध्याच्या काळामध्ये 22 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतची ही रेंज आहे आणि 22 ते 40च्या वयोगटात येणारा ग्रुप हा 50%पेक्षा जास्त आहे का? हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुमचं झोपण्याचं प्रमाण व्यवस्थित नाही, तुमचं जागरण एवढं जास्त होतं तुमच्या काही प्रकारच्या पार्टीजमुळं. त्या ठिकाणी स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अल्कोहोल आहे,
बऱ्याचदा काय होतं या ठिकाणी अति जास्त प्रमाणामध्ये हे सेवन केल्यामुळं तुमच्या ब्रेनला देखील त्या ठिकाणी स्टिम्युलस जायचा बंद होत असतो. बरेचदा तुम्ही पॉर्नला देखील ॲडिक्टेड असता आणि त्याची सवय तुम्हाला एवढी लागते की बऱ्याचदा ॲक्च्युअल जेव्हा समोर तुमच्या पार्टनर येतो त्यावेळेस तुमचं ब्रेन त्याला लर्न करत नाही, ते ब्रेन त्याला रिस्पॉन्ड करत नाही. मग अशा 36व्या वर्षामध्ये मग कमजोरी येते, ताठरपणा येत नाही आणि अशा प्रकारचं डिस्मूड झालं. मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर पार्टनरसमोर तुमचा असा इन्सल्ट झाला तर तुम्ही स्वतः डिप्रेशनमध्ये जाता. बरेचदा तुमचं कामात लक्ष लागत नाही, बरेचदा तुमचा जो रुटीन व्यवसाय आहे, क्रियाशीलता आहे, ॲक्टिव्हिटी आहे यात लक्ष लागत नाही. म्हणून एकच सांगेन, न घाबरता तज्ज्ञांना भेटा आणि तुमच्या लग्नाच्या अगोदरच या गोष्टी सॉल्व करा. नाहीतर त्यावेळेस अशा गोष्टी एक्स्ट्रीम लेवलला जातात की ही लोकं बऱ्याचदा सुप्राजी डायव्होर्सपर्यंत देखील जाऊन पोहोचतात. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आमच्या पुढच्या ज्या कॉलर आहेत त्या आहेत संगीता कोल्हापूरहून. संगीता, नमस्कार. संगीता, आवाज येतोय आपल्याला? माझ्यामध्ये कॉल ड्रॉप झालेला आहे सर, काही टेक्निकल कारणामुळे. पण सर, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, मगाशी एक कॉलरनी आपल्याला फोन केलेला होता की इतकेच जर स्पर्म काउंट असतील तर मग प्रेग्नन्सी राहील का? तर हे कुठेतरी खूप जास्त रिसर्च करून, खूप जास्त गुगल करून, ह्याच्यामुळे ओव्हर थिंकिंगने आणि स्ट्रेसने सुद्धा याचा परिणाम होतो. अगदी बरोबर आहे. यामध्ये होतं काय, हार्मोन्स, म्हणजे हार्मोन्सचा यामध्ये काय रोल राहतो हे बघा. त्या स्ट्रेसमुळं तुमच्यामध्ये एलएस सर्जेस होत नाही. बऱ्याचदा मी फिमेल्समध्ये असं पाहिलेलं आहे, सध्या PCODचं प्रमाण किती वाढलेलं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे तुमच्या लठ्ठपणामुळं, बऱ्याचदा तुमच्या काही हॅबिट्स असतील, त्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल, बऱ्याचदा हेरिडिटरी असेल. मग अशा केसमध्ये काय होतं, अनओव्ह्युलेटरी सायकल 2-2, 3-3 महिनेच मला पाळी येत नाही. जरी आली तर त्यातनं ते अंडकोशातनं ते अंड बाहेर पडत नाही. मग अशा वेळेला काय होतं, तुम्ही किती जरी स्पर्मवर ट्रीटमेंट करत राहिलं की माझा काउंट 2चा 10चा 15चा 20 केला, असं करून उपयोग नाही आहे. दोघांचा टायमिंग. अशा वेळेला मी काय करतो की स्पर्म सशक्त केल्यानंतर आणि फिमेलची देखील हार्मोनल थेरपी केल्यानंतर जो टायमिंग मॅच व्हावा यासाठी ज्या दिवशी मिड सायकलला त्या ठिकाणी ओव्हरी रिलीज होत असते त्या पिरियडमध्ये, म्हणजे 15 ते 20व्या दिवसाच्या या पिरियडमध्ये आम्ही रेग्युलरली जर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला तर ओव्हमचा आणि त्या स्पर्मचं कॉम्बिनेशन होऊन प्रेग्नन्सीचे डेफिनेटली चान्सेस वाढतात. म्हणून नुसत्या मिलियन्सचे काउंट मोजत बसण्यापेक्षा स्वतःची लाईफस्टाईल, स्वतःचं वेट किती आहे, स्वतःचे हार्मोन्स कसे बदलतात, स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन जे आपण नेहमी डिस्कस करतो किंवा आज पाहतोय त्याचा देखील हा एक भाग आहे. नक्कीच सर. आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांमधील कमजोरी, त्याची कारणं आणि लक्षणं. ही जी लक्षणं आहेत ती नेमकी कोणत्या वयात स्त्रियांना जाणवायला लागतात? कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला मेनोपॉज यायचा त्याच्यानंतर साधारण स्त्रियांना हे जाणवायचं. मात्र आता जरा अलीकडे आलंय सगळ्याच वय, मेनोपॉज पण फार अलीकडे आलाय. नक्कीच. काय सांगाल सर? नक्की ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. रिझन काय होतं, ह्या स्ट्रेसमुळं किंवा काही प्रकारची तुम्हाला व्यसनं असतील नसतील आय डोंट नो, पण तरीसुद्धा बऱ्याचदा ह्या अशा गोष्टींमुळं तुमचा जो मिनारकी पिरियड जो आहे, म्हणजे तुमची पाळी सुरू होण्याचा, भले तुमच्या 12 ते 15मध्ये झाली, पण मिनोपॉज हे 40-45च्या ऐवजी तुम्ही 35मध्येच काय येता तर त्या ठिकाणी हार्मोन हे बदललेले आहेत. आणि बऱ्याचदा काय होतं अशा कंडिशनमध्ये कुठल्या प्रकारचे सिम्पटम यांना जाणवतात की वेगवेगळ्या प्रकारच्या फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनच्या डिसऑर्डर आहेत. एक तर डिझायर डिसऑर्डर आहे, बऱ्याचदा त्या ठिकाणी ऑर्गॅझमिक डिसऑर्डर आहे, बऱ्याचदा अराउझल डिसऑर्डर आहे, त्यानंतर ड्रायनेस डिसऑर्डर आहेत आणि पेन डिसऑर्डर आहेत. मला वाटतं या सर्व प्रकारचे डिस्फंक्शन या ठिकाणी आज आपण का डिस्कस करणार आहोत की बऱ्याच जणांना काय समजतो सांगू का, फक्त पुरुषांनाच प्रॉब्लेम असेल म्हणे. मग स्त्रीला काय प्रॉब्लेम असणार आहे, त्यांना काही ॲक्टिव्हली त्यामध्ये भाग घ्यायचा नसतो असं नसतं. कारण तुम्ही ॲनाटॉमी फिजिओलॉजी जर पाहिली तर जोपर्यंत त्यांच्यामध्ये देखील हार्मोन्सचे बदल होत नाहीत, जोपर्यंत त्यांच्यामध्ये देखील ब्रेनमधनं कमांड येत नाहीत, जोपर्यंत त्यांच्या ऑर्गनकडेच देखील जाणारा फ्लो हा वाढत नाही, जो की फक्त आपल्याला तो दिसत नाही, पण अशा केसमध्ये सध्या त्यांना डिस्फंक्शन असतं. मग त्याला ट्रीटमेंट दिली तरच त्यामध्ये रिझल्ट येतो. नाही तर बऱ्याचदा काय असतं, तुमच्या पार्टनर तुम्हाला सहकार्य मिळत नाही आणि माझ्याकडे जोडपं येतं सर माझ्या पार्टनरला काही इंटरेस्टच नाही, त्यामध्ये काही रसच नाही. तर अशा वेळेला दोघांनी कन्सल्टेशनला येणं अतिशय आवश्यक असतं. सर, पुरुषांनी या बाबतीत कितपत अवेअर राहायला पाहिजे की आपली जी पार्टनर आहे तिला इच्छा होत नाही किंवा तिला डिझायर डिसऑर्डर आहे, तर या बाबतीत त्यांनी किती अवेअर राहायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांना ते सिम्पटम्स कळायला? आणि हे अतिशय महत्त्वाचं का आहे, बऱ्याचदा मुद्दामहून करत असतील असं जनरली वाटतं पुरुषांना, पण असं नसतं. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो,
पहिली गोष्ट हे दाखवण्यासाठी कुणी डॉक्टर असतात का हेच लोकांना माहीत नाही. कारण सगळ्यांना आजाराची डॉक्टर माहिती आहेत, बीपीचा डॉक्टर, डायबिटीसचा डॉक्टर, नंतर हायपरटेन्शन म्हणा, काही अशा गोष्टी आहेत. पण निसर्गाने ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी का दिली असणार आहे? आपले हार्मोन जर चांगले तयार झाले, आपल्या घरातल्या वातावरणाचा देखील फार मोठा यावर परिणाम असतो. अहो रुटीन आपल्या कामामध्ये, कामाचं लोड आहे, घरचं लोड आहे, नोकरी असेल तर बाहेरचं लोड आहे. मग तुम्ही विचार करा अशा बर्डनमुळं कसं त्यांना मोड येईल, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हार्मोन्स तयार होतील. मग पार्टनर माझ्याकडे येऊन काय म्हणतो, सर बऱ्याच जण हे मुद्दामून करत असं मला वाटतं म्हणे. तसं मुद्दामून कुणी करत नसतं या ठिकाणी. त्यांना देखील ते हार्मोन बदलण्यासाठी गरज असते एका एकांताची, वातावरणाची, सकस आहाराची. त्यांनाही व्यवस्थित तेवढी झोप मिळाली पाहिजे, तरच ते तुमच्यासाठी अराउज होतील. हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये जरी त्यांना रिझल्ट येत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञांकडे जा, सेक्सॉलॉजी, यूरोलॉजी, अँड्रोलॉजीकडे जा. त्यांना देखील वेगवेगळ्या हार्मोनल थेरपी आहेत, सप्लिमेंटरी थेरपी आहेत आणि हे दिल्यानंतर नक्कीच त्यांच्याही अडचणी सॉल्व्ह होतील. मला वाटतं आपले डिस्कशन ऐकल्यानंतर त्यांनाही अवेअरनेस येईल की बाबा आपल्या पार्टनरला पण ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर आपल्या कार्यक्रमाचा वेळ खरं तर संपत आला, तर तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? नक्कीच सांगूया. आजच्या ह्या आपला हा नवरात्रीचा पावन पिरियड चालू आहे. आपल्या दुर्गा मातेच्या आशीर्वादानं मी सर्व आपल्या भगिनी बंधू जे आहेत यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी. कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. अशा लैंगिक समस्यामुळं तुम्ही बऱ्याचदा प्रकरणं डायव्होर्सपर्यंत गेलेली मी पाहिलेली आहेत. तर असं अजिबात करू नका. प्रत्येकाचं लाईफ महत्त्वाचं आहे. स्त्री असो पुरुष असो, दोघांनी आनंदी राहणं आवश्यक असतं. कारण त्यांना त्यांच्या पूर्ण आपल्या काळामध्ये आनंदी सुखी ठेवणं ही आपलीही जबाबदारी असते. त्यामुळे एकच सांगेन मी की अशा पद्धतीच्या समस्यामुळं लाजू नका, घाबरू नका आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राचा खरा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि आज सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामध्ये या विषयासह आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी बरोबर रात्री 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.